कधी विचार केलाय का की शास्त्रज्ञांना हजारो वर्षांपूर्वीच्या वस्तूंचं वय नेमकं कसं कळतं? चला, आज आपण त्याच काही रंजक पद्धतींबद्दल जाणून घेऊया, ज्या आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की हजारो वर्षांपूर्वीच्या वस्तूंचं खरं वय आपल्याला कळतं तरी कसं? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि विज्ञानाच्या मदतीने काळाच्या पलीकडचं रहस्य उलगडूया. यातली पहिली आणि सगळ्यात प्रसिद्ध पद्धत म्हणजे कार्बन-14. हे ना एका अणुघड्याळासारखं आहे, जे आपल्याला हजारो वर्षांपूर्वीचा अचूक वेळ सांगतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी वैज्ञानिक प्रक्रिया आहे ज्यात एखाद्या वस्तूमध्ये एक विशिष्ट प्रकारचा किरणोत्सर्गी कार्बन किती शिल्लक आहे हे मोजलं जातं आणि त्यावरूनच तिचं वय ठरवलं जातं. अच्छा, तर मग हे काम कसं करतं? बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक सजीवामध्ये म्हणजे आपल्या झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये, सगळ्यांमध्ये कार्बन-14 असतं. पण गंमत अशी आहे की जेव्हा एखादा जीव मरतो ना, तेव्हा त्याच्या शरीरातलं हे कार्बन-14 एका ठरलेल्या गतीने कमी व्हायला लागतं. मग शास्त्रज्ञ काय करतात? ते फक्त प्रयोगशाळेत त्या वस्तूमध्ये किती कार्बन-14 उरलंय हे मोजतात आणि बस त्यावरून त्या वस्तूचं वय अगदी अचूकपणे कळतं. कमाल आहे ना ही आयडिया? बरं, मग याने आपण कशाचं वय मोजू शकतो? तर अशा सगळ्या गोष्टी ज्या कधी काळी सजीव होत्या. म्हणजे बघा, लाकूड, कोळसा, हाडं किंवा अगदी जीवाश्म, या सगळ्यांचं वय ठरवण्यासाठी ही पद्धत वापरतात. विचार करा, जगभरातल्या कित्येक तरी प्राचीन संस्कृतींबद्दलची माहिती आपल्याला याच तंत्रज्ञानामुळे मिळाली आहे. पण थांबा, या अणुघड्याळाला सुद्धा एक लिमिट आहे. म्हणजे कार्बन-14 पद्धत वापरून आपण साधारणपणे 60,000 वर्षांपर्यंतच्या वस्तूंचंच वय अचूकपणे ठरवू शकतो. आता प्रत्येक एवढ्या मोठ्या शोधामागे कुणीतरी एक हुशार व्यक्ती असते, बरोबर? तर मग हे क्रांतिकारक तंत्रज्ञान शोधून काढलं कोणी, हे पण पाहूया. हे आहेत विलार्ड लिबी. 1908 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि साधारण 1940च्या दशकात त्यांनी ही कार्बन-14 डेटिंगची पद्धत विकसित केली. खरं सांगायचं तर त्यांच्या ह्या एका शोधामुळे इतिहास आणि पुरातत्वशास्त्रात अक्षरशः क्रांतीच झाली. ठीक आहे, तर ही झाली कार्बन-14ची गोष्ट. पण आता आपण आणखी एका इंटरेस्टिंग पद्धतीकडे वळूया. ही पद्धत आपल्याला थेट झाडांच्या आयुष्यात डोकावून बघायला मदत करते आणि तिचं नाव आहे काष्ठवलय मोजणी. यालाच इंग्रजीमध्ये डेंड्रोक्रोनॉलॉजी असं म्हणतात. म्हणजे काय? तर झाडाचं खोड कापल्यावर आतमध्ये जे गोल गोल रिंग्स दिसतात ना, त्या रिंग्सच्या पॅटर्नचा अभ्यास करून वय ठरवण्याची ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. आणि ही पद्धत समजायला तर खूपच सोपी आहे. आपल्याला माहीतच आहे की झाड दरवर्षी वाढताना एक नवीन रिंग तयार करतं. मग झालं, फक्त या रिंग्स मोजल्या की झाडाचं अचूक वय कळतं. आणि म्हणूनच ह्या पद्धतीचा उपयोग करून जुन्या लाकडी वस्तू, जुन्या घरांचे वासे किंवा अगदी जहाजांचे अवशेष यांचंही वय शोधता येतं. तर आत्तापर्यंत आपण 2 अगदी वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या, बरोबर? आता या दोन्ही पद्धती एकत्र मिळून इतिहासाचं चित्र कसं पूर्ण करतात ते बघूया. म्हणजे बघा, दोन्ही पद्धतींमध्ये फरक अगदी स्पष्ट आहे. कार्बन-14 पद्धत जी कार्बनच्या कमी होण्यावर अवलंबून आहे, ती जीवाश्म आणि हाडांसारख्या गोष्टींसाठी परफेक्ट आहे. तर दुसरीकडे काष्ठवलय मोजणीची पद्धत जी झाडाच्या वाढीच्या रिंग्सवर अवलंबून आहे, ती खास करून लाकूड आणि लाकडी वस्तूंसाठी वापरली जाते. आणि खरं तर याच वैज्ञानिक पद्धतींमुळेच आज आपण आपला इतिहास आणि आपल्या प्राचीन संस्कृतींची इतकी अचूक कालगणना करू शकलो आहोत. या पद्धती नसत्या तर आपल्याला मानवी इतिहासाचं इतकं स्पष्ट आणि सलग चित्र कधीच मिळालं नसतं. आता जाता जाता एक प्रश्न, जरा विचार करा की जर हे शोध कधी लागलेच नसते तर आपला भूतकाळ आज आपल्याला कसा दिसला असता, काय वाटतं?